आणि शेअर बाजारामध्ये प्री सेशन मध्ये मोठी घसरण सध्या पाहायला मिळते। आताची ही एक सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय शेअर बाजारामधून। शेअर बाजारामध्ये प्री सेशन मध्ये मोठी घसरण झालेली आहे। 7000 अंकांची घसरण होऊन 3000 अंकांनी हा शेअर बाजार सावरल्याचं आपल्याला दिसून येतोय। आताची ही एक मोठी बातमी आपण पाहतोय। तिकडे युद्धाचा भडका उडालेला आहे आणि त्यामुळे शेअर बाजारामध्ये ही घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळते। प्री सेशन मध्ये ही मोठी घसरण झालेली आहे। त्यामुळे युद्धाचा एक प्रकारे फटका हा शेअर बाजारावरती पडल्याचं आपल्याला दिसून येत आहे। 7000 अंकांनी ही घसरण झालेली आहे। आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात। इस्रायलचा इराणनंतर लेबनॉनची राजधानी बैरूतवर देखील हल्ला झालेला आहे। लेबनॉनने आज सकाळी इस्रायलवरती ड्रोन हल्ला केलेला होता। राजधानी हायफामध्ये इस्रायलचा प्रत्युत्तराचा हा हल्ला झाल्याचं देखील दिसून आलेलं आहे। आणि इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी बैठक घेतलेली आहे। इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी वॉर रूम मध्ये ही बैठक बोलावलेली होती। संरक्षण मंत्री, लष्कर प्रमुख आणि मोसादचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते। तेल अवीव इथल्या लष्करी मुख्यालयावरती ही सगळी बैठक पार पडलेली आहे अशी माहिती सध्या समोर येते। इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी ही बैठक घेतलेली आहे। आणि एक महत्त्वाची अपडेट पाहूयात। एअर इंडियाकडून आखातामध्ये जाणाऱ्या विमानांची उड्डाणं ही रद्द करण्यात आलेली आहेत। सौदी अरेबिया, इस्रायल, यूएई आणि कतारमध्ये जाणारी विमानं ही सध्या रद्द करण्यात आली आहेत। रात्री 12 वाजल्यापासून आखातात जाणारी सगळी विमानसेवा ही सध्या ठप्प झालेली आहे।